डोंबिवली में इस बार क्रिकेट का बड़ा धमाका होने वाला है। 6 और 7 दिसंबर 2025 को डोंबिवली कर चषक में लगभग 80 मराठी फिल्म कलाकार मैदान पर उतरेंगे। यह आयोजन मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग के तहत किया जा रहा है। उसे एक सांस्कृतिक क्रीड़ा मिलन के रूप में देखा जा रहा है। इस चषक का शुभारंभ भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष और डोंबिवली विधायक रविंद्र चौहान के नेतृत्व में होगा। इस अनोखे लीग में अभिनय और ग्लैमर की दुनिया के सितारे क्रिकेट के बल्ले और गेंद से अपनी काबिलियत का प्रदर्शन करेंगे, जिससे दर्शकों को मनोरंजन के साथ साथ कलाकारों की एक अलग छवि देखने का मौका मिलेगा। ऐसी जानकारी खुद विधायक रविंद्र चौहान ने मीडिया से बातचीत के दौरान दी। आज डोंबिवलीकर या विषयामध्ये चषक या विषयामध्ये आज सगळीजण एक कलाकार आलेले आहेत, त्यामुळे कलाकारांबरोबर संध्याकाळ काढावी असा एक विषय आयोजित केले कलाकारांसाठी। काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भात? काय सांगू शकता? पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे विषय आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं। रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली, या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार 2 दिवस एकत्र राहणार आहेत। आमचा आकाश पेंढारकर हा मागचे 20-25 वर्ष काम करतोय, ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबती आहे, हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा पाहिला तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहेत। नाही, मला खूप मस्त वाटतं। आमचा आकाश असेल, संदीप जुवटकर असेल, आमचा ऋतुराज फडके असेल, ही सगळी कलाकारांची टीम एकत्र गेलेली आहे आणि आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलो आहे। खूप मस्त डोंबिवलीत जवळजवळ 80 ते 100 मराठी कलाकार अभिनेत्री खेळायला आलेत। खूप मस्त वाटतं आणि मजा येईल, खूप मस्त वाटतं। आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत। वहिनींबरोबर आहे तितिशा तावडे मॅम, सिद्धार्थ बोडके यांचे मिसेस आणि सिद्धार्थ माझा भाऊ आहे, मी त्यांना प्रेमाने वहिनी म्हणतो। खूप म्हणजे सगळेच मित्र आहेत, संजू दादा आहेत, प्रथमेश परब आहे, प्रवीण तरडे आमचे सर आहेत, त्याच्यानंतर आमचा बरीच लोक आहेत, पण खेळायला खूप मजा येईल। हार्दिक आहे आमचा। कोण जिंकणार कोण हरणार काय तुम्हाला? मला असं वाटतं की क्रिकेट जिंकणार आहे आणि आम्ही याने त्या कार्यक्रमाने सगळेच कलाकार खेळत असतो, पण हे गॅदरिंग आहे कलाकारांचं, इथे सगळे आम्ही भेटतोय आणि क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं, आम्ही खेळतोय। तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल आणि सपोर्ट करा आमच्या टीमला। थँक्यू।